त्या सरकारने जे पॅकेज जाहीर केलं शेतकऱ्यांसाठी, कोरडवाहू शेतीसाठी हेक्टरी 18,000 रुपये, बागायती वगैरे साठी पण 27 का 28,000 काहीतरी मदत जाहीर केली सरकारने. मला सांगावं, हेक्टरी 18,000 रुपये, एक हेक्टर म्हणजे जवळपास 2.5 एकरच्या आसपास होतं ते. चला आपण 2 एकर बघूया. 2 एकर मध्ये 18,000 म्हणजे 1 एकर मध्ये किती? 9,000 रुपये फक्त. ही मदत म्हणता तुम्ही त्याला? 9,000 मध्ये काय होतं शेतकऱ्यांचं? लागवडीचा खर्च तरी सुटेल का त्याचा? म्हणजे निवडणुकीच्या आधी हेच आपल्या आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वाक्य होतं. प्रचारामध्ये म्हटले होते की आमचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार म्हणजे होणार. काय झालं त्याचं? आता काही दिवसांपूर्वी एका पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला, कर्जमाफी कधी होणार बघ. त्यावर देवेंद्र फडणवीस काय बोलले? जेव्हा गरज असेल तेव्हाच सातबारा कोरा होणार, आता ते करणं शक्य नाही. बरं, आता अतिवृष्टी झाली, आता का नाही सातबारा कोरा करते तुम्ही? हेक्टरी 18,000 रुपये किंवा हेक्टरी 30,000 रुपये मदत करून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार आहेत? त्यांचं जे नुकसान झालंय ते त्याच्यामध्ये भरून निघणार आहे का? एवढा तरी विचार करावा सरकारने ना. त्याच्यावरती काय संकट आलंय, वर्ष कसं काढणार बिचारा? मुलं बाळांची शिक्षण असतात, घर खर्च असतो. मग शेतकरी आत्महत्या नाही करणार, मग काय करणार बिचारा? छत्रपती शिवाजी महाराजांचं वाक्य होतं की रयतेच्या भाजीच्या देठासही हात न लागणे. आणि या शिवरायांच्या नावावरती मतं मागून निवडून आलेलं हे सरकार असं वागते शेतकऱ्यांसोबत. हा शेतकऱ्यांचा विश्वासघात आहे. हेक्टरी 18,000 आणि हेक्टरी 30,000 काय होतं हो त्याच्याने? आजकाल अख्खं वर्ष कसं काढायचं त्या शेतकऱ्याने? काही जणांची कुटुंबाची शेती 2.5 एकर असते, म्हणजे हेक्टर. त्यांना तुम्ही दिले 30,000, काय करायचं त्यांनी? कसं घर चालवणार तो? मुलाबाळांचे शिक्षण असतात, मुलाबाळांचं लग्न असतं, कसा खर्च निघणार सगळा? अनेकांच्या घरामध्ये मुलं लग्नाला आलेले असतात, मुलींचे लग्न असतं, मुलींच्या लग्नाला आता खर्च किती असतो हे सगळ्यांना माहिती आहे. त्यात जर अशी नुकसान झाली, काही उत्पन्नच नाही निघालं, तो करणार काय बिचारा तो? आणि त्यात आत्महत्या झाली की आमचं सरकार म्हणतो शेतकऱ्यांनी चिंता करू नये, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी. अशी फक्त निवडणूक आल्यावरती शेतकऱ्यांची आठवण काढायची, जय जवान जय किसानचे नारे द्यायचे. निवडून आल्यावरती काय शेतकऱ्यांचा विसर पडतो तुम्हाला? आज आमची अपेक्षा होती देवेंद्र फडणवीसांकडनं की चांगलं मोठं पॅकेज जाहीर होईल शेतकऱ्यांसाठी, पण नाही. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना एक आवाहन करतो मी आता, हे तुम्ही लक्षात ठेवा. सरकार कसं वागतं हे लक्षात ठेवा. निवडणुकीला ह्यांना उत्तर द्या आता. जय हिंद, जय महाराष्ट्र.